योद्धा न्यूज मराठी. शिरोलीत जाखमाता देवीच्या यात्रोत्सवानिमित्त तमाशाचा जलसा. कैलासवासी काळू बाळू तमाशा मंडळाला रसिकांची मोठी दाद. खेड तालुक्यातील शिरोली येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबिका जाखमाता देवीचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोककला आणि संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या कैलासवासी काळू बाळू तमाशा मंडळाच्या प्रयोगाला शिरोलीसह पंचक्रोशीतील तमाशा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. सांस्कृतिक मेजवानी. कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार गणगवळण आणि वगनाट्याने झाली. कलावंतांनी सादर केलेल्या आतिषबाजीच्या गाण्यांनी आणि संवाद फेकीने प्रेक्षकांची मने जिंकली. भाविकांची उपस्थिती. शिरोली गावातील ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन तमाशाचा आनंद लुटला. नियोजन. यात्रा कमिटीचे अध्यक्ष, सर्व संचालक, सभासद आणि ग्रामस्थांनी या संपूर्ण सोहळ्याचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन केले होते. कलावंतांच्या व्यथा मांडल्या. योद्धा न्यूज मराठीशी. बदलत्या काळात तमाशा या लोककलेला टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि कलावंतांच्या जीवनातील विविध समस्या व व्यथा त्यांनी या माध्यमातून शासनासमोर आणि समाजासमोर मांडल्या. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यासाठी शिरोली गावातील पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडला. थोडक्यात, ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि देवीबद्दलची श्रद्धा या दोन्ही गोष्टींचा मिलाफ या यात्रोत्सवात पाहायला मिळाला. कलावंतांच्या सादरीकरणाने शिरोलीची रात्र खऱ्या अर्थाने गाजली. दादा नमस्कार. नमस्ते. आपलं नाव काय आहे? संभाजी शामराव खडे. बरं, आपल्या तमाशाचं पूर्ण नाव काय? तमाशाचं नाव शिवसंभा कौलापूरकर उर्फ नवा अंकुश उर्फ काळूबाळू. बरं, आता किती वर्ष झाले आपल्या तमाशा क्षेत्राला? आपली 3-350 वर्षाची परंपरा चालत आली आहे. आता या शिरवली 5 पिढी, आता 5वी पिढी चालू आहे. आता शिरवली गावामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला? रिस्पॉन्स आम्हाला चांगला भेटला. इथं प्रेक्षक पण चांगले होते, यात्रा कमिटी वगैरे चांगली होती. समाधान वाटलं. कलावंताला दाद देत होती ती. कलावंतांचा पाहुणचार चांगला केला कमिटीला सुद्धा. आता पाठीमागे जो संगमनेरला जो हल्ला झाला, तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? आपल्याला वाईट वाटलं की कलावंतावर अत्याचार झाला. बरं वाटलं नाही. कलावंतावर अत्याचार होऊ नये. कसं आहे, कलाकार फोन घेऊन येतो. त्यासाठी तुमच्या संघटनेने काही प्रयत्न केलाय का? आज संघटन केलाय, प्रयत्न चालू आहे. प्रयत्न त्यासाठी. आता मला सांगा, शासनाकडनं तुमच्या कलावंतांना वेगवेगळे निधी मिळतात का? निधी नाही मिळत आहे. त्यात कसं आमच्यात कसं काळूबाळ होते तोपर्यंत पुरस्कार मिळाले. आता 4थ्या पिढीला 5व्या पिढीला काही मिळालाच नाही. आता पाठीमागे जो करोना आला त्या काळामध्ये तुम्हाला बँकांनी, सरकारने काही मदत केली का? नाही केली. मग आता तुमची अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय तर मदत करावी सरकारनं. आमच्याकडे लक्ष द्यावं कलावंताकडे, हीच अपेक्षा आहे. योद्धा न्यूज चॅनेल मध्ये आपण आलात, आपली मत मांडले त्याबद्दल योद्धा न्यूज मराठी चॅनेल तर्फे आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. आपला परिचय सांगा बरं. माझे नाव आशिष अनिल खाडे. मी काळूबाळूपैकी काळून चालवतो. आपलं? माझं नाव निलेश खाडे. काळूबाळूची थोरले बंधू शामराव खाडे यांचा नातू. आता या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही काळूबाळूंच्या नंतर तुम्हीच हा वारसा पुढे नेताय, तर तुम्हाला कसे अनुभव आले या क्षेत्रात? अनुभव भरपूर आले. कसं काही चांगले येतात, काही वाईट येतात. आता पाठीमागे जे हल्ले वगैरे झालेत, तर तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस? तुम्हाला वाईट वाटलं ना आम्हाला. मग तुमच्या संघटनेने ठोस पावलं उचललीत का? हो ना, उचललेत. म्हणजे तुम्हाला निश्चित न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? आमचा पण. आता अनेक तुम्ही गावांनी फिरताय, पण लोकांचे अनुभव बरे वाईट कसे, एखादे चांगले अनुभव सांगा बरं आम्हाला. गावाने असं समजा आज शिरवलीमध्ये आला तुम्ही, इथं कशा पद्धतीत तुम्हाला गावकऱ्यांचं कडून वागणूक मिळाली? एक नंबर वागणूक मिळाली आम्हाला. आता तुमचे जे कलावंत आहे त्यांची मुलं वगैरे शिक्षण घेत असतीलच ना,
तर त्यासाठी तुम्ही शासनाकडे काही असं पाठपुरावा केलाय का शिष्यवृत्त्यांसाठी? काय कलाकारांच्या मुलांच्यासाठी काय तर म्हणजेच सरकारने कलावंतांच्या मुलांसाठी शिष्यवृत्त्या म्हणा किंवा काही नोकरी वगैरे संदर्भात प्रयत्न करावा अशी तुमची अपेक्षा आहे. शासनाला एक विनंती आहे, आमचं 2017 पासून जे आमचं पॅकेज होतं ते बंद झालं. बंद झालं का? हा, बरं, त्याचबरोबर आता हा जो करोना काळखंडामध्ये आज तमाशा म्हटल्यानंतर तुमच्याकडे भरपूर म्हणजे कलावंत वगैरे असतात, तर मला सांगा त्या 2 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे अनुभव आला? सरकारने काही मदत केली का? सरकारने काय मदत काही मदत केली नाही आम्हाला सरकार, मदत केली काही त्यावेळेस तुम्ही काही पाठपुरावा केला होता का महाराष्ट्र शासनाकडे, दिल्ली गव्हर्नमेंटकडे? करून पाहिले आपण, आम्हाला काही त्याचा हे मिळालं. मग आता तुमच्या अपेक्षा काय आहे सरकारकडनं आता? काय नाही, आमचं जे पॅकेज बंद झालंय 2017 चालू व्हावं एवढंच. आणि एखादा पुरस्कार आता आमच्या आजोबांना मिळाला, आमच्या नंतर म्हणजे आता आमची चौथी पिढी वडिलांची, वडिलांच्या काळात पण कुणाला मिळाला नाही. तर तो पुरस्कार आता आमची तुम्हाला 5वी पिढी आहे. 5व्या पिढी हे तुम्हाला मिळावा असं हा, तुमच्या आता अपेक्षा आहे. 300 ते 350 वर्ष झालं ही परंपरा चालू आहे. फक्त आम्हाला एवढीच आणि धन्यवाद. विशेष म्हणजे जो पद्मभूषण पुरस्कार भावना मिळाला, हा हा. त्याच्याबद्दल पण आम्ही शासनाचे आभार मानतो. कारण आभार मानतो. पद्मभूषण कुणाला मिळालं नाही. म्हणजे तमाशा क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाल्यामुळं म्हणजे तुम्हालाही खूप आनंद झालेला आहे रघुभाऊंबरोबरच. चालेल, धन्यवाद. आपण जी माहिती दिली तर आमच्या चॅनेलतर्फे आपलं सहर्ष स्वागत.